काल भाजपने राज्यातील 20 उमेदवार जाहीर केले। त्यात नगरी पंचने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाही उमेदवारी मिळाली। आज म्हणजेच गुरुवारी सायंकाळी 4 वाजता आमदार निलेश लंके ही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते। पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ते हाती तुतारी घेतील अशी माहिती आहे। स्वतः शरद पवार तसेच जयंत पाटील असे दिग्गज यावेळी उपस्थित असणार आहेत। एकंदर विखे विरुद्ध लंके ही गेल्या 6 महिन्यापासून चर्चेत असणारी लढतच नगरकरांना दक्षिणेत पाहायला मिळेल। या हाय व्होल्टेज ड्राम्यात नेमक्या कशा सोंगट्या फिरतील, अजितदादा काय फासे टाकतील, याचबरोबर प्रवरा यंत्रणा कशा उलटफेर करील हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। याच मोठ्या लढतीचा आमच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा एक मागोवा। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामतीत आहेत। निलेश लंकेंच्या पक्ष बदलावर ते काय म्हणाले हे आपण पहिल्यांदा पाहूयात। तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल। त्याच्यामुळं राजीनामा कुणालाही कुठेही जाता येतं। वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं, निलेशला मनापासून आधार मी दिला। आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे। कालच माझ्याकडे तो आला होता, त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील। वास्तविक तसं नाहीये। निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही। मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको। आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी केलेली। निलेश लंकेंना भेटून आपण त्यांना समजावून सांगितल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले। शिवाय पक्ष बदलून लढायचे असल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असा दमही दिल्याचे स्पष्ट केले। एवढे करूनही निलेश लंके खासदारकीला लढले तर अजितदादा शांत बसणार नाहीत हे यामुळे स्पष्ट झाले। कालच्या अजितदादांच्या भेटीनंतरही आमदार निलेश लंकेंचा मूड बदलला नसल्याचे आज दिसले। पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ते आज कार्यकर्त्यांसह पुण्याला गेले। तेथे सायंकाळी शरद पवार गटात त्यांचा पक्ष प्रवेश होईल अशीही शक्यता आहे। लंकेंनी तुतारी हाती घेतल्यास अजितदादा नगरमध्ये कसे फासे टाकतील हे पाहणे यामुळे मनोरंजक राहील। एकीकडे विखेंची प्रवरा यंत्रणा, दुसरीकडे अजितदादांचा राग, या दोन्हींशी लंकेंना 2 हात करावे लागतील। शिवाय भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटच्या क्षणापर्यंत जिल्ह्यातील विरोधकांची मुळे ढिली करतील याही शक्यता आहेतच। कोविड काळात केलेल्या कामानंतर लंकेंची लोकप्रियता वाढली, त्यांच्या कामाची स्टाईल अनेकांना भावली। मात्र फक्त लोकप्रियतेवर लोकसभेची निवडणूक जिंकता येत नसते हेही तितकेच खरे। विखेंची प्रवरा यंत्रणा काय आहे हे स्वतः मोदी व शहांसारख्या दिग्गजांना माहीत आहे। त्यामुळेच पक्षांतर्गत विरोध असतानाही त्यांनी पुन्हा सुजय विखेंवरच विश्वास दाखवला। राम शिंदेंनी कितीही गवगवा केला तरी तिकिटासाठी विखेंचे पारडेच जड आहे हे आम्ही यापूर्वी अनेकदा बातम्यांमधून मांडले। आता विखेंना तिकीट मिळाल्यानंतर राम शिंदेंना स्वतः मैदानात उतरून विखेंचा प्रचार करावा लागणार आहे। एवढेच नाही तर आपल्या हक्काच्या कर्जत जामखेडमध्ये भाजपला हजाराची लीड द्यावे लागणार आहे, कारण याच मतांच्या गणितावर शिंदेंची भाजपमधील पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे। लंकेंच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली अब दूर नाहीच्या कितीही जाहिराती केल्या तरी त्यांना ही निवडणूक आता सोपी नाही। गेल्या वेळी विखेंनी दक्षिणेत 7 लाख मते मिळवली। शिवाय त्यावेळी त्यांची दक्षिणेतील ही पहिलीच निवडणूक होती। आता केलेली कोट्यवधींची विकास कामे, नगरचा उड्डाण पूल, मतदारसंघातील हजारो घरात पोहोचवलेल्या मोदींच्या योजना, श्रीगोंद्याची MIDC असे अनेक मुद्दे विखेंना यावेळी मांडता येणार आहेत। लोकप्रियतेविरोधात विकास कामे हा अजेंडा घेऊनच विखे जनतेसमोर जाणार आहेत। विखे विरोधकांची शेवटच्या क्षणी लंके कशी मदत घेतात यावरच हार जीत ठरणार आहे। विखे लंके या फाईटमध्ये कोण जिंकेल, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत जय महाराष्ट्र।